आज मला जायचं होतं बाहेर, म्हणूनच कामाचा स्पीड जरा वाढवला होता आणि सगळी कामं आवरून घेते आधी आणि मग किचनवरची कामं आवरायला घेते, कारण फरशा वगैरे पुसून वगैरे झालं ना मग किचन आवरलं की एकदम सगळं चकाचक झाल्यासारखं वाटतं. तर सगळं आवरून मी किचन कट्टा पुसून घेतला आणि भांडी पण घासून झाली. फायनली सगळं आवरल्यानंतर मी अशी छान रेडी झाले. तर हा क्यूट आणि छान छान दिसणारा टॉप मी दारावरती खरेदी केलाय बरं का, आणि कलर पण एकदम मस्त आहे, असा पर्पल कलर आहे. मला तर खूपच आवडला. कधी कधी आपण आहे ना दारावरती कपडे घेतो ना, त्यात पण जर पारखून घेतले ना तर छान आपल्याला कपडे मिळून जातात. तर अशी खरेदी मी करत असते कधी मधी, कायम नाही बरं का, कधी मधी आवडलं तरच. तर बघा याला घेर पण खूप छान आहे आणि अगदी स्वस्तमध्ये मला मिळाला. हा फक्त 300 रुपयाला. तर सेम असा टॉप, फक्त कलर चेंज माझ्याकडे 2 आहेत ना, ते मी दुकानामध्ये 1200ला घेतलेत, म्हणून मला हा खूप आवडला. असं वाटलं आणखी 1-2 घ्यायला पाहिजे होते. तर चला म्हटलं आता निघूयात. निघण्या अगोदर आधी स्वामींना मुजरा करून घेतला. आणि हो, खाली तुम्हाला कमेंट दिसत असेल बघा, ताई तुम्ही गळ्यावरती तिलक पण यूज करत जावा म्हणून. तर ती कमेंट मी त्या सबस्क्रायबरची वाचली आणि मग लगेचच यूज केलं तिलक. तर छान वाटते, पण मला कसं सवय नाही ना, त्यामुळे माझ्या लक्षात राहत नाही लावायचं. पण सवयीप्रमाणे होऊन जाईल. तर ताई तुमची इच्छा पूर्ण केली बरं का, गळ्यावरती तिलक लावलाय मी. कसं वाटते कमेंट करून मला नक्की सांगा. तर खाली आले आणि आता हे स्टॉल वगैरे बांधूनच जायला लागतं मला कंपल्सरी, घरच्या बाहेर पडल्यावरती गाडीवर जर जायचं असेल तर, कारण धुळीची ॲलर्जी असल्यामुळे तेवढी काळजी तर मला घ्यावीच लागते. तर फायनली मी जिथं मीटिंगचं आहे ना हॉल आमचा, तिथं पोहोचले. तर सगळ्या महिला आल्या होत्या, सगळ्यांची छान अशी मीटिंग झाली. आम्ही सगळ्यांनी खूप साऱ्या गप्पा मारल्या. महिन्यातून एकदा ही मीटिंग असते आणि मग जायलाच लागते. त्याच्यानंतर बघा आमच्या चव्हाण मॅडमने आमच्यासाठी सगळ्यांसाठी 1 तास चालणारी मीटिंग 2 तास लांबल्यामुळे आमच्या सगळ्यांसाठी इथं समोसे ऑर्डर केले होते. सगळ्यांनी छान असे समोसे एन्जॉय केले. तर ह्या माझ्या बाजूला बसल्यात ना, त्या आहेत चव्हाण मॅडम, CRP मॅडम आहेत त्या बचत गटाच्या. तर मीटिंग संपवली आणि घरी आले. बाहेरून आले आणि घरी येऊन अगदी निवांत बसून पाणी पिण्यात जी मजा आहे ना ती भारी आहे बरं का. खरंच मला ते फील खूप आवडतं, बाहेर आले रिलॅक्स बसायचं आणि पाणी प्यायचं. तर संध्याकाळी मुलांची फरमाईश होती की मम्मा आमच्यासाठी आज तू बिर्याणी बनव म्हणून. तर आता ते दोघंच होते खायला, मग मी त्यांच्यासाठी तर मस्त बिर्याणी बनवली. कारण लेकरांची इच्छा आईने पूर्ण नाही करायची तर कोणी करायची, हो की नाही. आणि लेकरं सुद्धा आईकडेच अगदी हट्ट करतात आणि आईने सुद्धा तो प्रेमाने पुरवायचा असतो, म्हणून मी मस्त बिर्याणी बनवली माझ्या लेकरांसाठी. तर आमचे साहेब बाहेरूनच जेवण आले होते, त्यांना काही जेवायचं नव्हतं, पण माझ्यासाठी आता बिर्याणी काही मी खात नाही, त्याच्यामुळे माझ्यासाठी इथं मस्त इडली सांबर बनवले मी. आणि सांबरची चव आहे ना, गोड तिखट आंबट अशा तिन्ही चवी मिक्स करून आहे ना मला खूप आवडतं ते. तर खूप छान सांबर पण आणि इडली पण दोन्ही पण एकदम भारी झालं होतं. कसं वाटलं आजचा डेली व्लॉग कमेंट करून मला नक्की सांगा. चला मग व्हिडिओ इथे सेंड करते. बाय.